धार्मिक मंदिरे हलवू नये अशी परिसरातील भाविकांची मागणी। अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा शिवारातील शिवरस्त्यात चांगदेवान रोडच्या जवळ श्री महादेव, श्री हनुमान व दुर्गा मातेचे गेल्या अनेक वर्षापासून मंदिर असून या परिसरातील सुमारे 25-30 कुटुंबे हे नित्य नियमाने पूजा अर्चा करीत असून त्या परिसरातील असलेल्या श्री स्वामी समर्थ नगर, बालाजी नगर, साई नगर, राजपाल सोसायटी, ईशान नगर, समर्थ नगर येथील भाविक रोज मनोभावे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करतात। तसेच याच मंदिरात गुढीपाडवा, महाशिवरात्री, रामनवमी, हनुमान जयंती यासारखे सण उत्सव साजरे करतात। दिवसेंदिवस या मंदिराची ख्याती वाढत आहे। आज सकाळी तेथील एका संबंधित व्यक्तीने हे मंदिर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याकरिता आले असता ही बाब परिसरातील भाविकांना समजली असता तेथे महिला भाविकांनी मोठी गर्दी करून त्यांना मंदिर हलवण्यास विरोध केला। यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी तात्काळ पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन सर्वांना समजावून सांगितले, चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली। यावेळी स्थानिक महिला भाविकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, जेव्हा ती लोक सोडून गेले तेव्हा आम्ही इथली साफसफाई केली, गटारी होत्या त्या साफ केल्या, देवाची मंदिर पडझड झालेली होती ती सर्व स्वच्छता केली, लिपलाप केली आणि कलर दिला। आणि दरवेळेस आता आम्ही दर शनिवारी इथे हनुमान चालीसा घेतो आणि शिवरात्रीचं जागरण करतो आणि रामरक्षाचा रामलल्लाचा कार्यक्रम इथं आम्ही सर्व महिलांनी मिळून केला। आणि कावड यात्रा श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा सुरू केली आम्ही आणि आमच्या त्याच्यामुळे त्या भगवंताबरोबर आमच्या इतक्या भावना जुळालेल्या आहेत की आम्ही त्याला सोडूच शकत नाही। आणि पशुपती व्रत दर सोमवारी एका महिलेचं तरी दर सोमवारी पशुपती व्रत इथं असतं, तर त्यामुळं मग हे मंदिराला कुणी हात लावू नये। एवढं ज्या गल्लीमध्ये मंदिर असतं ना तिथेच चांगली रोनक राहते गल्लीमध्ये। एक तर आम्ही पहिल्यापासून खूप त्रस्त झालेलो आहेत, आता देव आलाय तर आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागले आणि ते अजिबातच आम्हाला इथं पूजा करू देत। आज मंदिर पाडायला पण आले होते। आमची अशी इच्छा आहे की हे जवळजवळ 40-50 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि हे काय त्यांच्या जागेत नाहीये, रोडच्या जागेत आहे। लोक मंदिर बांधतात आणि हे पाडायला निघलेले आहेत। आज बऱ्याच पुरातन काळामधलं आहे। आम्ही बऱ्याच सर्वजणी भाविक इथं पूजा करायला येतो, हनुमान चालीसा घेतो, शिवरात्रीच्या दर महिन्याच्या शिवरात्रीला कार्यक्रम असतो, भंडार ठेवतो, भजन करतो। तर हे मंदिर जागेवाले म्हणतात पाडायचं, पण ऑलरेडी ते जागेत नाहीये, त्यांच्या गव्हर्नमेंट हद्दीमध्ये आहे, तर ते पाडल्याने गेलं पाहिजे। आमची सर्व भाविकांची हीच इच्छा आहे। आम्ही उपोषणाला बसू पण आम्ही इथं आज हलणारच नाही, आम्हाला हे मंदिर सोडायचंच नाही। आमची एवढी भावना श्रद्धा खूप काही बसून गेलेली म्हणून आम्ही या मंदिरातून आज हलणार नाही। आम्हाला जर रात्रभर बसायचंय तर आम्ही इथंच बसून राहू। आमची एवढीच इच्छा आहे की हे मंदिर आमच्यापासून जायलाच नको पाहिजे। हर हर महादेव। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।